सर्व मान्यवरांच्या आता आपण कानाचं बाहेर निघाल्यानंतर तो हसून निघाला पाहिजे आणि त्याचं काम झालं पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो। सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या हस्ते या ठिकाणी चाले साहित्याचं वाटप या ठिकाणी आपण करावं असे मी तुम्हाला विनंती करतो। आणि या ठिकाणी मी थोडक्यात माझी मी या ठिकाणी धन्यवाद दादा। या संभाजीनगर शहरामध्ये अनेक खासदार आमदारांच्या शाळा आहेत सर, परंतु त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने की ज्या महापुरुषानं क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे काही तुम्हाला मला जे काही मार्गदर्शन केलं, जे काही शिक्षणामध्ये आपल्याला ज्या काही सवलती दिल्या, ज्या पद्धतीने विद्यार्थी घडायला पाहिजे त्या पद्धतीने खासदार आमदाराच्या शाळेवरती विद्यार्थी घडत नाही याची खंत मला वाटते। विद्यार्थिनी असेल त्यांना सावित्रीबाई फुले सारखं खऱ्या अर्थानं काम केलं पाहिजे। सावित्रीबाई फुलेंना दगड काढले, माती त्यांच्या अंगावर फेकल्या गेली, लोकांना शेण फेकल्या गेलं, त्यांनी किती मोठा अपमान सहन केला, परंतु खऱ्या अर्थानं त्यांना या देशामध्ये शाळा कॉलेज बांधले आणि तुम्हाला मला शिक्षण पुढे करून दिलं आणि त्याच माध्यमातून आज ज्ञान संदीप शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थी घडत आहेत याचा मला स्वाभिमान वाटतो। आणि म्हणूनच आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्ञानदान देताना प्रकाशराव सोनवणे त्यावेळेस प्रांत होते, आता खऱ्या अर्थाने ते गुरुवर्य झाले। खरंच त्यांचं कौतुक केवढं करावं तेवढं कमीच आहे। महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो। आणि आज दुसरी वेळ सोनवणे सरांच्या शाळेमध्ये एक कामाच्या अनुषंगाने वेळ झालेली त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद पण झाला होता। तसंच आज संत तुकाराम प्राथमिक विद्यालयात आपल्या सर्वांसोबत आदरणीय प्रकाश सोनवणे सर, आदरणीय लक्ष्मीनारायण भिकर सर आणि आपले सर्व शिक्षक आणि सर्व कार्यकर्ते आणि सर्व आपण सर्व लहान मुलं आज सर्व माहिती भेटून मला आनंद होत आहे। या ठिकाणी आज शाळा तर खूप आहे, परंतु ज्या ठिकाणी शाळेची खरी गरज आहे अत्यंत अल्पदरात किंवा मोफत मिळण्याप्रमाणे शिक्षण पुरवणं आणि जिथे जिथं गरज आहे त्या ठिकाणी पुरवणं हे सगळ्यात मोठं महान कार्य आहे। कारण येणारी पिढी घडवण्यासाठी सोनवणे सरांनी जे ज्ञान संदीप शिक्षण संस्था उभारली त्याच्यातून आज कित्येक विद्यार्थी घडता येतात आहे। तुम्हाला आनंद वाटला की शाळेचे विद्यार्थी केंद्र शासनाच्या भाग्यदार विभागात झाले, आमच्या विद्यालयाला पण नवीन काही झाले। त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व शिक्षक वर्गाचं सोनवणे सरांचं सर्वांचं आपलं अभिनंदन करतो। आणि या सर्व लहान लहान मुलांना आपल्या सर्वांना उत्तर दादाचे शालेय साहित्य वाटप करत आहेत त्याबद्दल आणि सर्व सरकार देखील खूप खूप अभिनंदन आणि कौतुक करतो। आज थोडासा मला उशीर झाला, थोडं लवकर एका कार्यक्रमामध्ये सर्व मुलांना एकच सांगता हे पूर्ण जवळ मुलांचे एक लक्षात घ्या, सध्या सगळ्यांना खूप मोबाईलचं व्यसन लागले। तुम्हाला माझी 2 मुलं सर रिकामा असतील पहिले मोबाईल हातात घेतात आणि नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करतो, जेवढं मोबाईल बघून काही होणार नाही, अभ्यास करा। आता सध्या तुम्ही तुमच्या आईवडील काय कष्ट करतात किंवा कशा परिस्थितीत आहेत हे तुम्ही बघता, तर अभ्यास करा, अभ्यास करून चांगल्या ठिकाणी जा, मोठ्या पदाला जा, चांगलं काहीतरी आयुष्यामध्ये मिळवा, नोकरी असेल व्यवसाय असेल काही करण्यासाठी आणि प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण
आपला शिक्षणाचा पाया मजबूत असेल तर आपलं आयुष्य पूर्ण एका मजबूत बिल्डिंगसारखं उभं राहतं. तुम्ही सर्वांनी शिक्षणाचा व्यवस्थित लाभ घेऊन एवढं चांगलं शिक्षण आपल्याला या ठिकाणी मिळतंय. त्यांना ते एकदम जवळ आहे, जाण्याची अडचण नाही. तर तुम्ही शिक्षणाचा लाभ घ्या आणि स्वतःचं काहीतरी करिअर घडवा. मोबाईल पासून दूर राहा. सरकार पुढच्या वयाला शोधायसाठी एवढे दूरच नाही. तर खूप खूप अभ्यास करा आणि स्वतःचं आणि आईवडिलांना अभिमान वाटेल आणि गुरुजनांना सर्वांना अभिमान वाटेल. तुमचाही नावाचा उल्लेख होईल अशा प्रकारचं तुमचं कार्य घडावं कार्यक्रम घडवून आणताना आमचे नेतृत्वाचे भारतीय दलित पॅनलचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय लक्ष्मणदादा भुजबळ, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष धर्मपालजी रांगे, त्याचबरोबर ॲडव्होकेट सतीश राऊत, दत्तजी कांबळे, त्याचबरोबर बोर्डे त्यांनी बरेच मार्गदर्शन केले. तर सर्वप्रथम आलेल्या सर्व पाहुण्यांचं आणि संदेश शिक्षण संस्थेच्या वतीने खूप खूप स्वागत करतो. आणि एक थोडक्यात उदाहरण सांगू इच्छितो की सरांनी तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, टिप्स दिलेल्या आहेत, त्या तुम्ही आत्मसात केल्या असेल की मोबाईलच्या विळख्यामध्ये बरेचसे विद्यार्थी हे अडकले जात आहेत. आई वडील एकीकडे, बहीण भाऊ एकीकडे, आपण स्वतः एकीकडे आणि 24 तास त्या मोबाईल मध्ये आहे. आणि या मोबाईल मुळे पुस्तक वाचणं बंद झालेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला मी नेहमी सांगतो की जो पुस्तक वाचतो त्याचं मस्तक शुद्ध होतं आणि शुद्ध झालेलं मस्तक होत नसतं. आणि म्हणून विद्यार्थी मित्र हो की आपण कंटिन्यू हे वाचन केलं पाहिजे. आदरणीय यरंग सरांनी सांगू इच्छितो की भारतीय दलित पॅनलने मागच्या जयंतीला सर्व विद्यार्थ्यांना की जवळपास 300 राष्ट्रपुरुषांची पुस्तकं भेट दिली होती. त्यांचं कौतुक केलं होतं की बाबा हे जे राष्ट्रपुरुष झाले घडले तर यांचं जीवन कार्य तुम्ही वाचलं पाहिजे. जर तुम्ही वाचलं तर त्याचा काहीतरी आदर्श घेऊन पुढे जाऊ शकता. आणि आजही सुद्धा त्यांनी आता बघा की उद्याचा शेवटचा दिवस आहे आपल्या शाळेचा म्हणजे अभ्यासक्रमाचा, तर त्यासाठी तुम्हाला नोटबुक्स त्याचबरोबर मिठाई चॉकलेट हे सुद्धा दादांनी भारतीय दलित पॅनलच्या वतीने दिले. कशासाठी की आपल्या ह्या विद्यार्थ्यांना काहीतरी प्रेरणा मिळावी. आणि मुख्याध्यापक संदीप सरांनी सांगितले बघा की आपले विद्यार्थी घडून मोठे झालेले आहेत. मला अभिमान वाटतो की माझ्या घरातले सुद्धा 4 मध्ये सर, विशेष म्हणजे माझी सुनबाई आहे, माझे पुतणे पण पोलीस अधिकारी आहेत. आणि आनंद वाटतो याच्यासाठी की तुम्ही ज्यावेळेस त्या वर्दीत दिसता तर म्हणजे अभिमान वाटतो, त्यांना म्हणजे सल्यूट करावा असं वाटतं की तुम्ही या जनतेच्या सेवेसाठी आहात. आणि त्या सेवेसाठी आता दादांनी सांगितलंय की आंबेडकर नगरमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याकडे लक्ष द्याल, म्हणजे द्यावं अशी विनंती मी आपल्याला करेन नक्की सर. कारण त्यामध्ये अनेक मुलं त्या विषयामध्ये अडकत आहेत. आणि म्हणून आपण सर्वांनी आलात त्याबद्दल सर्वांचं खूप खूप, कारण बाबासाहेब सांगणार काही म्हणजे एका तासाची 2 तासाची गोष्ट नाही. कारण बाबासाहेब खूप मोठे विद्वान होते की त्यांनी एवढ्या मोठ्या डिग्र्या घेतल्या, एवढं मोठं काय केलं. कारण जे काही आहे आपण घेतो तो श्वास बाबामुळे, खातो तो घास बाबामुळे, आणि जे काही आहे ते बाबासाहेबांचंच देण आहे. आणि त्यांचं ऋण फेडण्याचं काम हे भारतीय दलित पॅनल सामाजिक संघटना करते आहे. त्यांचं सुद्धा ज्ञान संदीप शिक्षण संस्थेचा प्रमुख म्हणून आपल्या सर्वांचं कौतुक करतो. आदरणीय सिडकोचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय यरंग साहेब यांनी वेळात वेळ काढून आमच्या प्रांताच्या विनंतीला मान देऊन आला, विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल आपण खूप खूप कौतुक करतो, आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. विचार हे चांगले असतात. आणि दादा आपण जसं आमच्या शाळेबद्दल कौतुक केलं तर ते कौतुक नेहमीच आम्ही ऐकत आहोत. आणि सांगायला आनंद वाटतो की आमच्या शाळेमधून 5 विद्यार्थी हे भारतीय डाक सेवेमध्ये डायरेक्ट जॉईन झालेले आहेत. आणि त्याचबरोबर तुमच्या ज्या खाकीचा आम्हाला खरंच अभिमान वाटतो, ती खाकी पाहिल्यानंतर एक गर्व वाटतो. ठाणे पोलीसमध्ये आमच्या शाळेतील 3 विद्यार्थ्यांचे सिलेक्शन या वेळेस झाले सर.
यानंतर सन्माननीय अतुलजी हेगडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना 2 शब्द मार्गदर्शन करावं.